आज ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छोट्याखानी कार्यक्रम घेण्यात आला. ऑर्गनायझिंग कमिटीचे खूप खूप धन्यवाद. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता? 3 जानेवारी 1830 ला नायगाव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र. त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? नेवासी पाटील. आठवते? बर. त्यांच्या महात्मा फुले हे कोण होते? पती. त्यांचे पती होते. ते त्यांचे आद्य शिक्षक होते, त्यांचे मार्गदर्शक होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांनी काय केलं? पहिले स्वतः शिक्षण घेतलं आणि नंतर स्त्री शिक्षणाची ज्योत पेटली. ते क्रांतीसूर्य म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण जगामध्ये ओळखला जातात. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ही उपाधी त्यांना ते हयात असतानाच दिली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? पहिले ज्योतिबाईंना शिकवलं. ज्योतिबांनी पहिले ज्योत तयार केली, म्हणजे त्यांच्या क्रांतीसूर्याची जी दग होती त्यातली एक ज्योत त्यांनी पंथी रूपानं कोणाला दिली? सावित्रीबाईंना दिली. म्हणून त्यांचं नाव क्रांती ज्योती बनलं किंवा क्रांती ज्योती ठेवलं गेलं. तर अंधकारामध्ये आणि अज्ञानामध्ये चितपत पडलेल्या पिढ्यानपिढ्या ज्या महिला होत्या त्या बुरसटलेल्या विचारांच्या शिकारी होत होत्या. त्यांना बाहेर काढण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून जर खरं कोणी केलं असेल तर सावित्रीबाई फुले यांनी केलं. आणि त्या खरं तर विद्येच्या देवता आहेत. खरे तर भारताच्या विद्येच्या जननी आहेत, महिलांच्या शिक्षणाच्या जननी आहेत. म्हणून त्यांचं महत्व खूप जास्त आहे. भारतरत्न किंवा अजून असे काही जे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराच्या कितीतरी उच्च लेवलला त्या पोहोचलेल्या आहेत. कारण त्यांनी शिक्षणाची खरी सुरुवात महिलांची तिथे केलेली. म्हणजे 1848 ला भिलेवाडा इथे त्यांनी महिलांची नुसती शाळा सुरू केली नाही, तर एक चळवळ निर्माण केली. त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या, ज्याची स्थापना ज्योतिराव फुले यांनी केली होती. आणि त्यांनी अविरतपणे अगदी 1831 पासून तर 1896 पर्यंत, म्हणजे ज्योतिराव फुले 90 ला गेले, त्याच्यानंतर 7 वर्ष 97 पर्यंत त्यांनी अविरतपणे प्रचंड मेहनत करून खूप खूप गोष्टी अचीव केल्या. खूप साऱ्या शाळा काढल्या. बघा, 1848 ला पहिली शाळा स्थापन केली, त्याच्या एकाच वर्षात 35-40 शाळा त्यांनी निर्माण केल्या. त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं, त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम केलं, त्या लेखिका होत्या, त्या पत्रकार होत्या. त्या म्हणजे त्यावेळेस पत्रकार परिषद वगैरे असा काही प्रकार नव्हता, परंतु पेपरमध्ये त्या मथळे द्यायच्या. आणि त्यांनी त्याचं कार्य म्हणजे आपण वर्णन नाही करू शकत, एवढं मोठं कार्य. फक्त त्यांना स्त्री सुधारक किंवा समाज सुधारक या चौकटीमध्ये बांधण्यापेक्षा त्यांनी स्वतः स्वप्रेरणेने उद्योजकाची सुद्धा कामं केली. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्या. कारण घरची सिस्टीम जर बघा, त्यांना घरातून निष्कर्षित केलं होतं गोविंदराव फुले यांनी, तरी पण त्या त्यांच्यासोबत राहिल्या आणि त्यांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार घेऊन सोबत आयुष्य काढलं नाही तर महात्मा फुले यांचे विचार पसरवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी एवढी सेवा केली, त्याचा त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे एका पेशंटला त्यांनी पाठीवर घेऊन जात होत्या, त्या चिल्ला पाण्याचे दिवस होते, पुण्यामध्ये प्लेगचा हाहाकार होता. स्वतः उचलून त्या पेशंटला त्यांनी नेलं, त्यात त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या निपुत्रिक होत्या, पण त्यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा महिलांचं पुत्र दत्तक घेतलं. आणि तोच मुलगा यशवंत फुले, जे की त्यांचे वारसदार म्हणून आले, त्यांनी घडवलं, त्यांनी शिकवलं, डॉक्टर बनवलं. आणि त्या मुलाने सुद्धा प्लेगच्या काळामध्ये रुग्णांची सेवा पण केली, मोफत केली आणि प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत केली. त्यांनी सत्यशोधक समाजाची कामं केली. सत्यशोधक म्हणजे काय? सत्य काय ते शोधलं पाहिजे, चुकीच्या प्रवृत्तीला हाणून पाडलं पाहिजे. जसं महात्मा फुलेंचं म्हणणं होतं की देव आणि आपण यामध्ये कोणताही दुवा नसावा, इंटरमिडिएट नसावा. आणि त्या काळाचे तत्कालीन प्रखर ब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक काय करायचे
इंटरमिडिएट म्हणून वापरायचे. कोणतेही देवाचे कार्य असेल तर आमच्या थ्रू करा, आम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय करू नका, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्याचा खूप इम्पॅक्ट सुद्धा पडला. परंतु तरी त्या डगमगल्या नाहीत. महात्मा फुले डगमगले नाहीत. महात्मा फुलेंच्या माग जसे लहुजी उस्ताद साळवे होते, त्याच पद्धतीनं सावित्रीबाईंच्या फुले पाठीमाग महात्मा फुले होते. आणि अशा पद्धतीने त्यांनी दगड माती शेण अशा आणि शिव्या साप यांचा मारा सहन करून सुद्धा त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी त्यांचं कार्य चालूच ठेवलं. या काळात त्यांनी मुली शिक्षण घे नावाची अतिशय सुंदर कविता बनवलीच नाही तर ती गाजवली आणि त्या कवितेला खूप सारी प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळेच महिला शिकायला सुरुवात झाली. ओके, सुरुवातीच्याच काळात ब्राह्मण महिलेपासून सुरुवात केली शिकवायला आणि हळूहळू त्याचं त्याचं पेव एवढं मोठं झालं की आज सरपंचापासून द्रौपदीताई मुर्मू सारख्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचत आहेत. त्याचं कारण काय, तर शिक्षणाची ज्योत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालू केली होती. त्यांनी 52 काशी सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी काव्य फुले नावाचा कविता संग्रह लिहिला. खूप सुंदर कविता संग्रह माझ्याकडे आहे. ते मी आणायचं विसरलो, मी आज आणणार होतो परंतु ते आणणं झालं नाही. जसं महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचं असो, त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी ब्राह्मणाचे कसं, त्याच्यानंतर धार्मिकता याच्यावर बरंच लिहिलं. त्याच पद्धतीनं सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा सत्यशोधक समाजाचं काम करत असताना बऱ्याच गोष्टी लिहिल्या, बऱ्याच व्याख्यानं दिले, मतं मांडले. कारण ते मुख्याध्यापिका सुद्धा होत्या बऱ्याच शाळेत. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा आजही काही चालू आहेत. परंतु थोडं दुर्दैव असं की महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतात, परंतु भिलेवाड्याच्या शाळेची जीर्णोद्धार करण्याचं काम त्या करत नाहीत. तर हे दुर्दैव आहे. पण ठीक आहे, आता शासनाने पुढाकार घेतला आहे, शासन आता करणार आहे, ते एक स्मारक म्हणून होऊन जाईल. परंतु त्यांना जसं नेत्यासारखं पुढे आणायला पाहिजे किंवा त्यांना एक प्रेरणास्थान म्हणून पुढे आणायला पाहिजे. पुतळे वगैरे बांधणं हा दुसरा पाठ आहे, परंतु त्यांचे विचार घेऊन ते प्रसारित करायला पाहिजे. त्या पद्धतीने ते होत नाही. आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या वंदनेने व्हायला अपेक्षित आहे. कारण शिक्षणाचं माहेरघर असलेले पुण्यात त्यांनी त्यावेळेस शाळा स्थापन केली होती. तिथून महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली होती. परंतु होतं असं की त्यांचे विचार कुठेतरी संकुचित आणि एका स्पेसिफिक वर्गापुरते मर्यादित ठेवले जाते. तर हे विचार बदलण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही आम्ही पुढे येण्याची गरज आहे आणि हे विचार शेवटच्या मेंबर पर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्या विचाराला घेऊन आपण अजून उत्क्रांती केली पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई खूप मोठ्या होत्या. त्यांचे विचार खूप मोठे होते. ते विचार घेऊन आपण लढायला पाहिजे. आपल्या मध्ये जे काही संघर्षमय वातावरण वाटतंय तुम्हाला की मला मार्क्स असे पडले तसे पडले, विचार करा त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल. तर तो संघर्ष समोर घेऊन तुम्ही त्यांची प्रेरणा घेऊन अविरतपणे मेहनत करायला पाहिजे आणि समाज उपयोगी कामं सुद्धा करायला पाहिजे. तर या प्रसंगी त्यांच्या विचारांना अभिवादन करून माझे 2 आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी 2 शब्द बोलले, त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगितली, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. ठीक आहे, धन्यवाद. आजचा कार्यक्रम ते संपला असं जाहीर करतो.